बिझनेस करायचा असेल तर हिंदी, इंग्रजी आलीच पाहिजे हा अत्यंत चुकीचा समज आहे, असा माझा अनुभव सांगतो. व्यावसायिक चुकांचा हा भाग 10वा आहे आणि आजचा विषय भाषिक न्यूनगंड बाजूला ठेवण्याविषयी. सर्वात आधी तुम्हाला जितक्या अधिक भाषा येत असतील तितक्या अधिक व्यावसायिक संधी तुमच्यासाठी खुल्या होतात, हे सत्य आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला कमी भाषा येत आहेत, त्यातही इंग्रजी, हिंदीवर तुमचं प्रभुत्व नाही आहे म्हणजे तुम्ही व्यवसाय करूच शकत नाही. व्यवसाय मग तो कोणताही असेल, त्यात तुमचं प्रोडक्ट कोणत्या प्रॉब्लेमवर सोल्युशन आहे हे तुम्ही समजून घ्यायला हवं. बिझनेस करणं म्हणजे एखाद्या प्रॉब्लेमवर सोल्युशन देऊन त्यातून उत्पन्न मिळवणं. तुम्ही ज्यांच्यासाठी काम करणार आहात त्यांचे प्रॉब्लेम तुम्हाला सोडवता येत असतील तर झालं, तुमचं प्रोडक्ट विकलं जाणारच ना. बिझनेस करताना भाषिक न्यूनगंड केव्हाच बाळगायचा नाही. आपल्या प्रोडक्टबद्दल आत्मविश्वास बाळगायचा. जेव्हा केव्हा सेल्सचा प्रश्न येईल तेव्हा देखील तुम्ही हे सूत्र लक्षात ठेवा. ॲट द एंड सक्सेस स्टोरी तुम्हाला क्लायंट मिळवून देतात, असा माझा अनुभव आहे. जितक्या अधिक सक्सेस स्टोरी तुम्ही क्रिएट कराल तितका अधिक आत्मविश्वास वाढेल आणि भाषिक न्यूनगंड कमी होईल.